3 मे हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस म्हणून साजरा केला जातो। बिबट्याविषयी योग्य ती माहिती आणि बिबट्याचं संवर्धन कशा पद्धतीने होईल याविषयी अधिक माहिती जी आहे ती बिबट्याची दिली जाते। आणि मी सध्या मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पर्यटकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2, 3 आणि 4 मे रोजी बिबट्याची विविध माहिती देण्यासाठी मुंबईतील राणीच्या बागेच्या या ठिकाणी जे आहे ते विविध कार्यक्रमांचं आणि या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विशेष करून आपण जर पाहिलं तर संपूर्ण राणीची बाग बहरलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते पर्यटक या ठिकाणी येत असतात, कारण की मुंबईमध्ये भल्या मोठ्या परिसरामध्ये जे आहे ते ती राणीची बाग वसलेली आहे आणि या राणीच्या बागेत वाघ, बिबट्या, त्यासोबतच पेंग्विन आणि इतर प्राणी आणि पक्षी जे आहे ते पर्यटकांना एकाच ठिकाणी बघायला पाहायला मिळतात। आणि आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जी आहे ती गर्दी बिबट्याच्या या ठिकाणी असलेली पाहायला मिळते, कारण की बिबट्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वच पर्यटक जे आहेत ते पर्यटक आतुर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेचं हे खरं तर राणीची बाग जे आहे ते संवर्धन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि विविध प्राणी पक्षी बघण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। आणि विशेष करून एप्रिल आणि मे महिन्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना सुट्टी असते आणि या सुट्टीच्या मध्ये राणीची बाग बहरलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि याच पद्धतीने आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी राणीच्या बागेत झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष करून 2, 3 आणि 4 मेला जो आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस आहे या निमित्तानं विविध उपक्रम जे आहेत ते राणीच्या बागेमध्ये या ठिकाणी राबवले जात आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की पेंटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी बिबट्या जो आहे तो बिबट्या काढला जातो आणि बिबट्याची जी विशेष ओळख आहे, चपळ पद्धतीने झाडावर चढण्यासाठी हा बिबट्या हा ओळखला जातो। आणि त्याच पद्धतीने पेंटिंग जे आहे ते या ठिकाणी पेंटिंग लहान मुलं त्याचसोबतच या ठिकाणी काढताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच विविध उपक्रम अजून देखील या ठिकाणी राबवले जात आहेत। जे बिबट्याचे फोटो असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बिबटे जे असतात त्या बिबट्यांचे फोटो देखील कशा पद्धतीने टिपलेले आहेत हे देखील या ठिकाणी बिबट्यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत। आणि हे देखील प्रदर्शन पाहण्यासाठी विशेष करून लहान मुलं जे आहे ते गर्दी करतायत। जर आपण पाहायला गेलं तर राणीच्या बागेमध्ये जरी प्रदर्शन लावलं असलं तरी देखील बिबट्या जो आहे विशेष करून त्या बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बिबट्यांचे जे महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून जे फोटो टिपलेले आहेत या फोटोंचं या ठिकाणी देखील प्रदर्शन लावलेलं आहे। आणि आपण समोर जर पाहिलं तर जे राज्यामध्ये वाघ आणि बिबटे असतात यांच्या गळ्यामध्ये एक विशेष प्रकारचं पट्टा जो आहे तो पट्टा लावला जातो। तो पट्ट्याचं नक्की महत्त्व काय आहे, तो पट्टा कशा पद्धतीने लावला जातो याची देखील माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी राणीच्या बागेत दिली जाते। गेल्या काही दिवसांपासून विशेष करून या वर्षामध्ये बिबट्याबद्दल मोठ्या प्रमाणात विविध अफवा ज्या आहेत त्या लोकांच्या मनामध्ये होत्या। नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर जो आहे तो वावर आपल्याला असलेला पाहायला मिळत होता आणि बिबट्या आणि मानव संघर्ष गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अधिक होता। याच विषयी जनजागृती जी आहे ती देखील जनजागृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून केली जाते। आणि आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवसानिमित्त जे आहे ते विविध उपक्रम जे आहेत ते राणीच्या बागेत राबवल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।